मित्र हो, हा 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा तुम्हाला असंख्य गंभीर आजारांपासून वाचवू शकतो. असलेले गंभीर आजार दुरुस्त करण्यासाठी मदत करू शकतो. किचन मध्ये आपण बहुतांशी पदार्थांच्या मध्ये दालचिनीचा मसाल्याचा पदार्थ म्हणून वापर करतो, परंतु बहुतांशी लोकांना ह्याचे शास्त्रोक्त औषधी गुणधर्म माहीतच नसतात. त्याच्यामुळे हा पदार्थ खाण्याचे त्यांना विशेष फायदे होताना दिसून येत नाहीत. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दालचिनी खाण्याचे 10 आरोग्यदायी शास्त्रोक्त फायदे सांगणार आहे. सोबतच दालचिनी कशी खायची, किती प्रमाणामध्ये खायची, कुठल्या वेळेला खायची, खात असताना नेमकी काय काळजी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणी नाही खायची, आणि दालचिनीचं सेवन करण्याची माझी नेमकी पद्धत काय आहे याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत दालचिनी खाण्याचे 10 शास्त्रोक्त फायदे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे, दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट खचाखच भरलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चयापचयाच्या माध्यमातून किंवा ऑक्सिडेशनच्या माध्यमातून तयार झालेले जे विषारी घटक आहेत, फ्री रॅडिकल्स आहेत, ज्यामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात, या फ्री रॅडिकल्सला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी किंवा त्यांची ऍक्शन न्यूट्रलाइज करण्यासाठी मदत होते. आणि याचा परिणाम म्हणून आपली बॉडी, आपला मेंदू पूर्णपणे चांगल्या प्रकारे रिलॅक्स होऊ शकतो, डिटॉक्स होऊ शकतो. याचा परिणाम म्हणून वाढत्या वयात सुद्धा आपण तरुण दिसायला लागतो. नंबर दुसरा महत्वाचा फायदा आहे, या दालचिनीमध्ये सिनेमाल्डिहाइड नावाचे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असणारे घटक असतात, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जे दाह आहेत, दाह म्हणजे काय की जिथं वेदना होतात, लालपणा येतो, सूज येते, उष्णता निर्माण होते किंवा अजून काही इन्फेक्शनमुळे तिथं काही गडबड होऊन बसते, अशा वेळेला हे सिनेमाल्डिहाइड आपल्याला मदत करतात आणि तिथल्या वेदना कमी होण्यासाठी, सूज कमी होण्यासाठी मदत होते. तुमची अंगदुखी होत असेल, कुठलाही तुमचा सांधा दुखत असेल, संधिवात कुठल्याही प्रकारचा तुमच्यामध्ये झालेला असेल, तर त्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज मुळे खूप चांगल्या प्रकारे वेदना नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी आपल्याला मदत होते. किंवा महिलांच्या मध्ये मासिक पाळीच्या वेदना असतील, पीसीओडीचा आजार असेल किंवा अजून कुठल्या तक्रारी असतील, तर त्या देखील दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होते या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज मुळे. तिसरा महत्वाचा फायदा आहे हृदयाच्या आरोग्यासाठी. याच्यामध्ये सिनेमॅनिक ऍसिड आहे, ज्याच्यामुळे तुमच्या रक्तातील खराब चरबी, टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, एलडीएल नावाची लिपिड जे आहेत ती कमी होतात आणि एचडीएल वाढण्यासाठी मदत होते. आणि एकूणच तुमच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, रक्तदाब देखील नियंत्रित राहण्यासाठी, कमी होण्यासाठी मदत होते. शिवाय रक्तवाहिन्या अरुंद होऊन त्याच्यामध्ये चरबीच्या गाठी होण्यापासून बचाव होतो आणि संपूर्ण शरीरामध्ये चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह संचारण्यासाठी मदत होते. चौथा महत्वाचा फायदा, डायबिटीसच्या रुग्णांसाठी दालचिनी वरदान मानली जाते. संशोधन असं सांगतं, जे लोक त्यांच्या नियमित आहारामध्ये दालचिनीचा योग्य प्रमाणामध्ये, योग्य वेळेला, योग्य पद्धतीने वापर करतात, त्यांच्या रक्तातील साखर 10 ते 25% कमी होते. त्याचं 3 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण, दालचिनीचं सेवन जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर तुमच्या शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणजे काय की इन्सुलिन चांगलं काम करतं. म्हणजे काय तर शरीरामध्ये तयार झालेले जे ग्लुकोज आहे, साखर आहे, ती पेशींच्या पर्यंत घेऊन जाणं आणि तिचा वापर पेशींच्या ऊर्जेसाठी करून देणं, हे कुणाचं काम आहे? इन्सुलिनचं. तर हे काम इन्सुलिन इमाने इतबारे करतो जर आपण दालचिनीचं सेवन व्यवस्थित केलं तर. एवढंच नाही तर दालचिनी काय करते की आपण खाल्लेल्या भाकरी, भात, चपातीच्या मधून मिळणारे जे कार्बोदक आहेत, त्याच्यापासून तयार होणारे जे ग्लुकोज आहे, आणि ही जी प्रक्रिया आहे कार्बोदकापासून ग्लुकोज तयार होण्याची, ही कुठेतरी मंद होते दालचिनी खाल्ल्यामुळं. आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखर अचानक वेगानं वाढत नाही, शुगर स्पाइक होत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास असा देखील सांगतो की इन्सुलिन ज्या प्रकारे काम करतं, अगदी तसंच दालचिनी देखील काम करते. म्हणजे रक्तातील साखरेला, ग्लुकोजला पेशींच्या पर्यंत घेऊन जाऊन त्याचा वापर करण्यासाठी सुद्धा दालचिनी प्रोत्साहन देते आणि शुगर एकूण आपली कंट्रोल राहण्यासाठी नैसर्गिक मदत होते. मग तुम्हाला टाईप 1 डायबिटीस असू द्या किंवा टाईप 2 डायबिटीस असू द्या, दोन्ही प्रकारामध्ये बेस्ट आहे. पाचवा महत्वाचा फायदा पचन शक्तीसाठी आहे.
पाचक आहे, पचायला खूप हलकी आहे, लघु आहे आणि चा परिणाम म्हणून तुम्ही जेव्हा ही दालचिनी सेवन करता तेव्हा तुमच्या पूर्ण पचन मार्गामध्ये पाचक रस चांगले स्त्रावले जातात, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवलं जातं, मेटाबॉलिझम तुमचं सुधारतं, पचलेलं ते पूर्णपणे शरीरामध्ये वेगवेगळ्या पेशींच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी देखील खूप चांगली मदत होते. एवढंच नाही तर दालचिनीमध्ये असे काही अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे तुमच्या आतड्यामध्ये कुठले इन्फेक्शन झालं असेल किंवा बॅड बॅक्टेरिया म्हणजे रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया निर्माण झाले असतील तर ते देखील काढून टाकण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. जंत वारंवार होत असतील किंवा अजून काही तुमच्या तक्रारी पोटाच्या संबंधित म्हणजे पोटगच्च होणं, गॅसेस होणं, डंबारणं, ढेकरा येणं, पित्त होणं, अपचन होणं, भूक व्यवस्थित न लागणं, या सगळ्या समस्या कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. ऍसिडिटी देखील खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होण्यासाठी या दालचिनीचा आपल्याला उपयोग होतो. सहावा महत्वाचा फायदा आहे मेंदूसाठी हे टॉनिक मानलं जातं. त्याचं कारण असं की दालचिनीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म याच्यामुळं ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये वाढत्या वयानुसार होणारी जी झीज आहे किंवा नसा आहेत, नर्व्ज आहेत, चेतापेशी आहेत, त्यांच्यामध्ये होणारे जे आजार आहेत याचा देखील प्रतिबंध होण्यासाठी मदत होते. मेंदूची कार्यक्षमता वाढते. अल्झायमर किंवा पार्किन्सन नावाचे जे डिसीज आहेत ते कमी होण्यासाठी किंवा त्याची शक्यता कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा नंबर 1 फायदा होतो. सातवा महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्माच्या मुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सर पासून देखील प्रतिबंध करण्याची ताकद निर्माण होते आणि चा परिणाम म्हणून याला आपण अँटी कॅन्सरस गुणधर्म देखील मानतो. एवढंच नाही तर ज्या लोकांना कॅन्सर ऑलरेडी झालेला आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा, अशा लोकांच्या मध्ये देखील त्या कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावण्यासाठी, खुंटण्यासाठी देखील या दालचिनीचा चांगला उपयोग होतो. आठवा महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठलंही इन्फेक्शन झालं असेल ज्याच्यासाठी तुम्ही अँटीबायोटिक घेता, अगदी चांगल्या नैसर्गिक अँटीबायोटिकचं कामच ही दालचिनी करते आणि चा परिणाम म्हणून शरीरातले संसर्ग, रक्तातले संसर्ग कमी होण्यासाठी, रक्त शुद्धी होण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो. बऱ्याचदा त्वचेचे आजार होतात, रक्त अशुद्ध असलं की अजून कुठल्याही तक्रारी होतात आणि चा परिणाम म्हणून आपल्याला गोळ्या औषधं घ्यावी लागतात. परंतु जेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे दालचिनीचं सेवन करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या बॉडीचं खूप चांगलं डिसइन्फेक्शन म्हणजेच निर्जंतुकीकरण होईल आणि ह्या सगळ्या इन्फेक्शन पासून तुमचा बचाव होईल. नववा महत्वाचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी. हल्ली बरेच लोक दालचिनीचा वापर करताना दिसून येतात, परंतु नेमकं कसं वजन कमी करते दालचिनी? दालचिनीमध्ये थर्मोजेनेसिस वाढवण्याची प्रॉपर्टी जास्त आहे. म्हणजे काय तर तुमच्या शरीरामध्ये असणारी जी चरबी आहे त्या चरबीला, फॅटला बर्न करण्याची म्हणजे जाळून टाकण्याची, कमी करण्याची नैसर्गिक क्षमता याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा वापर व्यवस्थितपणे शरीराच्या पेशींच्या माध्यमातून केला जातो. तो जास्तीच्या कॅलरीजच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये साठून राहत नाही आणि परिणामी तुमचं वजन अनावश्यकपणे वाढत नाही. त्यामुळे जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर 100% दालचिनीचा वापर करा. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. आणि 10वा महत्वाचा फायदा, जर तुमच्या शरीरामध्ये वात आणि कफ खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल, कफाचं प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या श्वसन संस्थेला काही आजार होत असतील, नाकातून पाणी येत असेल, वारंवार सर्दी ताप खोकला होत असेल किंवा अजून काही घशामध्ये खवखव होत असेल तर अशा वेळी देखील दालचिनी खूप चांगली मदत करते. आणि वाताच्या संदर्भात जे काही तुम्हाला त्रास असेल, जो संधिवात असेल, आमवात असेल किंवा सांधेदुखी कुठल्याही स्वरूपाची असेल किंवा वाढत्या वयानुसार तुमचे सांधे दुखायला सुरुवात झाली असेल तर ते देखील नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्याची क्षमता या दालचिनीच्या पाण्यामध्ये आहे. तर मित्र हो, हे झाले दालचिनीचे 10 शास्त्रोक्त फायदे. हे सांगोवांगीचे नाहीत, याच्यावर संशोधन झाले आणि मग तुम्हाला मी सांगतोय. आता पाहूया हे सगळे 10 शास्त्रोक्त फायदे जर आपल्याला लागू करून घ्यायचे असतील तर दालचिनी कधी, कुठल्या वेळेला, किती प्रमाणामध्ये, कशा पद्धतीने खायची, काय काळजी घ्यायची आणि कोणी नाही खायची. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया दालचिनी कशा पद्धतीने खायची. 3 प्रकारे आपण दालचिनी खाऊ शकतो. पहिलं म्हणजे अन्न पदार्थांच्या मध्ये मसाला म्हणण्याचा वापर करून आपण त्याचं सेवन करू शकता, परंतु बहुतांशी वेळेला आपण मसाल्यामध्ये टाकलेली पदार्थामधली दालचिनी बाहेर काढून ठेवतो. फक्त त्या दालचिनीचा वास आणि काही प्रमाणात अंश त्या अन्न पदार्थामध्ये मिसळतो, त्यावेळी आपल्याला या दालचिनीचा विशेष असा फायदा होत नाही. यासाठी तुम्ही काय करू शकता की याची पावडर बनवून तुमच्या त्या अन्न पदार्थामध्ये टाका. ती खूप चांगल्या प्रकारे पोटामध्ये जाईल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. एवढंच नाही तर ह्याच्यामध्ये असणारा जो नैसर्गिक गोडवा आहे आणि चांगला सुगंध आहे याच्यामुळे साखरेऐवजी एक नॅचरल स्वीटनर म्हणून सुद्धा तुम्ही कुठल्याही पदार्थांच्या मध्ये स्वीट डिश बनवत असताना याचा वापर करू शकता. मात्र दिवसभरामध्ये दालचिनी किती प्रमाणामध्ये सेवन करावी तर दिवसभरामध्ये साधारण तुम्ही 3 ते 5 ग्रॅम इतकीच दालचिनी सेवन करू शकता.
त्याच्यापेक्षा जास्त करत असाल तर त्याचे साईड इफेक्ट होणार आहेत, कारण हे औषध आहे, औषधासारखंच घेतलं पाहिजे. दालचिनी खूप चांगली आहे, खूप सारे फायदे डॉक्टरांनी सांगितले, कितीही दालचिनी दिवसभर खात राहा असं अजिबात नसतं. तसं साधारण 2 इंचाची एक काडी दिवसभरामध्ये तुम्ही कुटका संपून टाकू शकता. दुसरी जी पद्धत आहे दालचिनी घेण्याची ती म्हणजे सकाळी उपाशी पोटी तुम्ही हे पाणी पिलं पाहिजे. रात्री साधारण 1 ते 2 इंचाचा तुकडा बारीक करून थोडासा ओबडधोबड करून 1 ग्लास पाण्यामध्ये साध्या तुम्ही टाकून ठेवा, झाकून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळा आणि तुम्ही ते पाणी प्राशन करा. सकाळी उपाशी पोटीच का? कारण उपाशी पोटी शरीर पूर्णपणे मोकळं असतं, आतडी मोकळी असतात आणि दालचिनीमधली जी पोषक तत्व आहेत, आता सांगितलेले सगळे जे गुणधर्म आहेत ते खूप चांगल्या प्रकारे सकाळी उपाशी पोटी अशा पद्धतीनं पाणी घेतल्यामुळे आपल्याला लागू पडणार आहेत. आता तुम्ही म्हणा किती दिवस घ्यायचं? 1 दिवस आड घ्या, 2 दिवस आड घ्या, आठवड्यातून 2दा घ्या, दररोज घेऊ नका. कारण आपल्याला इतर देखील पाणी प्यायचे असतात. कधी लिंबू पाणी असतं, सब्जाचं पाणी असतं, धनेजिऱ्याचं पाणी असतं. हे वेगवेगळ्या पाण्याची व्हरायटी जेव्हा आपण अधूनमधून घेत राहतो तेव्हा या सगळ्या पदार्थांचे आपल्याला चांगले फायदे होत राहतात आणि त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत दररोज घेत नसल्यामुळे. यासोबत दालचिनी गुणानं थोडीशी उष्ण आहे, त्यामुळे ज्यांची उष्णता जास्त आहे किंवा उन्हाळ्यामध्ये ज्यांना खूप जास्त त्रास होतो अशा वेळी दालचिनीचं प्रमाण मी सांगितल्याच्या निम्म करा आणि त्याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल. किंवा थोडीशी वापरून पहा, त्रास नाही झाला तर कंटिन्यू करा, कारण प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगळी असते, प्रत्येकाच्या शरीराचा रिस्पॉन्स वेगळा असतो, त्यामुळे सहन होईल अशा पद्धतीने याचं सेवन करा. मात्र 5 ग्रॅमपेक्षा जास्त याचा वापर करू नका. आणि तिसरी पद्धत आहे दालचिनी घेण्याची ती म्हणजे दालचिनीचा चहा. हे करत असताना तुम्ही काय करा, 1 कप पाणी उकळायला ठेवा, त्याच्यामध्ये दालचिनी 1 इंचाचा तुकडा बारीक करून पावडर त्याची बनवून टाका. साधारण 5 ते 7 मिनिट त्याला उकळू द्या. उकळून कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा आणि थोडासा मध टाका आणि त्याचं तुम्ही प्राशन करा. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फ्रेश वाटेल, सुगंधित वाटेल, एनर्जेटिक वाटेल, बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत होईल, रक्तशुद्धीसाठी मदत होईल, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होईल, मेंदूचं कार्यक्षमता, हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत होईल आणि शुगर बीपी कंट्रोल राहण्यासाठी देखील खूप चांगली मदत ह्या दालचिनीच्या चहामुळे तुम्हाला होणार आहे. हा चहा तुम्ही सकाळी आणि सायंकाळी 2 वेळेला घेऊ शकता. खूप चांगलं डिटॉक्स ड्रिंक तुमचं तयार होईल. आणि आता दालचिनीचं सेवन करण्याची माझी पद्धत मी तुम्हाला सांगतो. 1 कप पाण्यामध्ये साधारण 2.5 ग्रॅम दालचिनी किंवा त्याची पावडर मी टाकतो, 2 छोट्या छोट्या लवंगा टाकतो आणि 5-6 तुळशीची पानं टाकतो आणि 5 मिनिट या पाण्याला उकळतो आणि हे पाणी गाळून घेऊन कोमट ते सकाळी उपाशी पोटी आणि सायंकाळच्या वेळेला आवर्जून अधूनमधून घेत असतो. त्याचे खूप चांगले फायदे मला होत असतात. ते तुम्हाला माझ्या एनर्जीवरून नेहमी लक्षात येतच असतं. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, दालचिनी कोणी खाऊ नये. दालचिनी मी सांगितल्याप्रमाणे सेवन करायला सुरुवात केल्याच्या नंतर याच्यामध्ये असणाऱ्या काही घटकाची कोणाला काही ॲलर्जी असेल, म्हणजे दालचिनी खाल्ल्यानंतर काही विशेष त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही लगेचच थांबवा किंवा तो घेण्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या. तर नक्कीच आजपासून मी सांगितल्याप्रमाणे दालचिनीचं सेवन करायला कोण कोण सुरुवात करणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या दालचिनीचे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले फायदे करून घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या मनामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.